पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे। आज पहाटे बाणेर परिसरात चोरांनी लक्ष्मी ज्वेलर्सवरती दरोडा टाकला। दरोडा टाकून चोरट्यांनी 12 तोळे सोनं आणि 10 ते 12 किलो चांदी ही लंपास केली। चोरट्यांची चोरी मात्र परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली। चोरी करण्याच्या आधी चोरट्यानं बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीवरती स्प्रेचा फवारा केला, मात्र बाजूच्या दुकानातील सीसीटीव्हीत त्यांची चोरी जी आहे ती कैद झाली। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला। गेल्या काही महिन्यात पुण्यातील गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली, त्यामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवरती वचक आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालाय। पुण्यातील बाणेर परिसरामध्ये असलेल्या लक्ष्मी ज्वेलर्सवरती दरोडा पडलेला आहे। आपण आता बघू शकतो की हे लक्ष्मी ज्वेलर्स दुकान आहे आणि या ठिकाणचं 12 तोळे सोनं जे आहे ते चोरट्याने लंपास केलेलं आहे। अंदाजे पहाटे 3च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। या संदर्भात चतुर्सुंगी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे आणि दुकानाच्या वरती एक सीसीटीव्ही लावलं होतं, तेही चोरट्याने चोरी करण्याआधी तोडून टाकलेला आहे। शेजारील असलेल्या दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये ही सर्व चोरी जी आहे ती कैद झालेली आहे। 3च्या सुमारास एक गाडी येते आणि गाडीमधून एक युवक उतरतो। हा युवक अपंग असावा असं या सीसीटीव्हीच्या आधारे दिसतं आणि तो नंतर येऊन या ठिकाणी चोरी करतो आणि पुन्हा त्या गाडीमध्ये बसून जातो असं या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेलं आहे। अक्षरशः आपण बघू शकतो की दुकानाचं शटर जे आहे ते पूर्ण यांनी उखडून टाकलेलं आहे आणि या दुकानामध्ये असलेली चांदी असेल, त्याचबरोबर सोनं असेल, अंदाजे 5 लाखाच्या वरती या सर्व सोन्याची किंमत जी आहे ती नमूद करण्यात आलेली आहे। परिसरामध्ये एक वाईनचं दुकान आहे आणि या वाईन्सच्या दुकानावरती एक सीसीटीव्ही लावलेला आहे। या सीसीटीव्ही वरती या चोरट्यांनी स्प्रेही मारलेला आहे। स्प्रे मारण्याआधी हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे आणि या सीसीटीव्हीच्या आधारे चतुर्सुंगी पोलीस चोरांचा शोध घेत आहेत। कॅमेरामॅन अभित पिसेसा सागरावाड, TV9 मराठी।